खूप सुंदर आजचा दिवस आहे आणि काय रंग आहे. ज्या रंगानं माणसाला रंगून काढणं वया पुस्तक संविधान लिहिले. मित्र, आज तुम्ही आम्ही आपण या सुदर्शनी जमला. ज्या मान्यवरांनी आजचं माझं नाव सुचवलं आणि ज्यांच्या काही क्षणावर ज्यांच्या विचारांचं मी सवयीत गेलो. 750 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. माणूस माणसाला ओळखत नव्हता. माणूस माणसाला एका भागेच्या तुकड्यासाठी तडफडत होता आणि ते सुद्धा घेतला जात नव्हता, घेऊ शकत नव्हता. असा तो दुर्मिळ काळ होता. आणि त्या काळाला हरवून येण्यासाठी, माणसाला पुन्हा माणूस जन्माला येण्यासाठी या माय माऊलीनं देवासारखा व्यक्तीला जन्म घातला म्हणजे जिजाऊ माँसाहेब. आणि ज्या प्रत्येक माय माऊलीला खांद्याला खांदा जवळीक जीवनाचा अर्थ आणि जगण्याचा जीवनाचा माणसाला मोल दिला. प्रत्येक ठिकाणी आज प्रत्येक स्त्रीला, प्रत्येकाला अभिमानानं जगायचं जे काही राज्य दिलेलं आहे ती माय माऊली म्हणजे सावित्रीबाई. आणि जी माय माऊली जिने भाकरी खापल्या हो गौऱ्या म्हणून, आणि त्या गौरीचं गौरी म्हणू शकतो. सगळे सगळे तुम्ही बघा, आज तरी सगळे धुवारी म्हणजे आपण गट होतो आहे की नाही. छान जास्त तुम्ही बघितलं, तुम्ही सुंदर वातावरण होतं. पण त्याच वातावरणामध्ये झाडाच्या पानांवरती छानपैकी पाण्याचे प्रभू बिंदू साचले होते. पण जसे हवाचा स्पर्श झाला ते लगेच. आपण कधी विचार केला की माझ्या बापाची मला जागा घ्यायची, माझ्या बापासारखं मला बनायचं, माझ्या आईसारखं मला बनायचं नाही. आपण प्रत्येकाने आपापल्या जीवनामध्ये कोणतं एम फिक्स केलं, क्षणिक विचार केला. मला फक्त ह्या वेळेला त्याच्या 80% मला 90% घ्यायचंय. क्षणिक विचार केला, आपण आभास केला फक्त स्वतःला. आपण नेमकं आपण आपल्यावरती, आपल्या उन्नती, आपल्या मनावरती, आपल्या स्वतःच्या धैर्यावरती, साध्या भावनांवरती आपण कंट्रोल आणि प्रेम ठेवला का, लिहून ठेवलं का, की झोपताना देखील मला त्या भिंतीवर दिसेल की मला 90% घ्यायचे, इकडे बघितलं मला 90% घ्यायचं, इकडे घ्यायचं 90%. आपण ह्या 90% झोप ठेवणार काय? तसेच त्या ठिकाणी मुलासाठी चपाती काय भिजवायचं, ते भिजेल कापेल भाजी, कापता कापता बोट कापला तो. ती चपाती बनवताना चिटके तिला किती वेळ गॅसचा चटका लागतो, तव्याचा चटका लागतो, तर एक छोटीशी शिका तुमच्याजवळ करत नाही. कधी ती आईने सांगितलं नाही, पोरा माझा हात चटकला रे, अरे माझा हात जळाला रे, मला नाही लागत, कधीच सांगत नाही. आणि त्याहून लाख पडीचं दुःख बापाच्या या हृदयाला छिद्र पडलेला, होल पडलेला असतो. सागर सृष्टी त्याच्या हृदयावरती गाड्या चालतात, जणू त्याचं चिरलं जातं छात्र. तरी पण बाप सांगत नाही. आई त्याला डबा केला तर त्याला हातात देते, बरं त्याच्या हातात देते, हे भेटत 10 लवकर पाहायला त्याला बॅग तू भरून देते आई. पुन्हा ती आई बॅग घेते, रस्त्याच्या कोण्यापर्यंत जाते, रिक्षाची वाट पाहते, बसची वाट पाहते आणि तिथपर्यंत देते. आणि मुलगा ती बॅग आई एवढं झाली. मग आई होते, बाबा आजकालच्या शिक्षणाचं ना लई वजन आहे बाबा, तुमचं एवढं नव्हते. अरे आमच्या वेळेला 4थी झालेला एक मास्टर बनत होता, 7वी झालेला स्कूलचा शिक्षक बनत होता, 11वी झालेला. तेव्हाची ती 4th स्टँडर्ड, 7th स्टँडर्ड, 11th स्टँडर्ड मध्ये आज PhD सुद्धा काहीच नाही त्यापुढे. का तेव्हा मनुष्य जिवंत राहिले, तेव्हा जगले नाही. ती आई तिथून आल्यानंतर पुन्हा येते, पुन्हा घरात सासून करते, सासूबाई दिवसभर ती सतत काम करते. आणि एखादी आई घरचं करून पुन्हा बाजाराचा, पुन्हा त्याने मार्केटचं, पुन्हा त्याने जॉबचं करत असते. आणि जॉबवर करत असेल किती संघर्ष सिनियर लोकांशी येतात रे. रस्त्याने किती वेळ काटून रस्त्याने कधी धक्का मारते, कधी कोण ठोके कुणाला, आणि घरी वापस येण्याची गॅरंटी नाही. त्याचप्रमाणे बाप मात्र स्वतःला भूक जर लागली ना, स्वतःचा बर्थडे जरी आला, किती आला, आजचे मुलं बर्थडे म्हणजे एक तेव्हार झाला. एवढा तेव्हार झाला, जर बर्थडे मनाला नाही तर मुलगा त्याने फुगून जातो. आई बापांनी ते रुसो फुका करतोय. आम्ही तुमच्या वेळेला आम्हाला माहितच नव्हतं बर्थडे काय करणार असं. आजचं काळ तरी खायला नसेल तरी चालेल, कॉलेजची फीस नाही भरली चालेल, पुस्तकं नाही गेले चालेल, पण पहिले मला कपडे लत्ते पाहिजेच.
आणि त्याच्यासाठी आपण हट्ट आणि आकापिका करतो. आणि ती तारीख मात्र 2 महिन्यापूर्वीच आपण 19 दिवस बाकी, 20 दिवस बाकी, 18 दिवस बाकी, 15 दिवस बाकी, आले 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 ते दिवसच मोजत जातात. त्यांच्या आई बापांना आपल्यासाठी आयुष्याचे प्रत्येक दिवस जर त्या दिवसासाठी काढले, क्षणभर भंग काढले, हे मात्र आपल्या लक्षात. ज्या टीचरने एक एक शब्दाचा अर्थ उलगडून आपल्या हृदयावर लिहिला आहे त्याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. काही वर्षापूर्वी शिक्षण क्षेत्राने ओपन टेक्स्टबुक ठेवली होती. त्या पुस्तकात बघून आन्सर लिहायचं होतं 2015 आणि 16 मध्ये. परंतु मुलांनी बघून लिहायला सुरुवात केली, 10 पैकी 2 आणि 3 मार्क फेल झाले. सत्य आहे घटना. त्यावेळी नाशिक आणि पुण्याचे पालक एकत्र झाले. विनोद तावडे साहेब होते त्यावेळेला एज्युकेशन ऑफिसर, आणि त्यांच्याकडे ते मोर्चे गेले आणि तेव्हा ते बदल झाले. मुलांना पुस्तक देऊन त्याचं प्रश्नाचं उत्तर लिहू शकत नाही, म्हणजेच त्याने तो हरणासारखा झाला, ते चमकलं म्हणून तिकडे पडत गेला. आणि त्या मुलांना सांगितलं, अगं आई कशाला अभ्यास करायचा, ओपन टेस्ट आहे ना, मग कशाला चिंता, तुला पैकीच्या पैकी आणताना, अरे माहिती तो पाहिजे ना काय येणार आहे. मी एक वेळा पालक सभेमध्ये त्या ठिकाणी पालकांना सांगत होतो की आपले मुलं जेव्हा घरी येतात फक्त 5 मिनिटं काढा आणि मुलाच्या बाजूला बसा, मित्र म्हणून बना, मस्त गप्पा गोष्टी करा, आपलं मन व्यक्त करा. माणूस माणसाशी बोलत नाही म्हणून माणूस माणसापासून दूर गेलाय. कसा माणसाचा माणूस, कसा माणसाचा माणूस, एक एक दाण्याला रक्त झिजवते, पिठाच्या गोळ्याला, पिठाच्या गोळ्याला अजून भिजवते. माय माई अशी ही माय असते रे. पण बाप मात्र आपल्याला दिसलाच नाही आणि बाप दिसून सुद्धा आपल्याला कळलाच नाही. मी माझ्या बापासारख्या व्यक्तींसमोर मी 2 शब्द बापासाठी बोलतो केली आणि त्यांच्या विचारांची मी बघितलं. जबरदस्त खोड आहे, जबरदस्त सोन्याची खोड आहे. त्यांच्याकडे अफाट नॉलेज आहे, एवढा संग्रह घडलेला आहे, ओळखू शकणार नाही तुम्ही. कारण ओळखण्यासाठी तुम्हाला तेवढं शिजावं लागेल, असावं लागेल. म्हणून बापासारखा बाप मिळावा, बापासारखा बाप मिळावा, जगात कुठे पुण्य करावा, पुण्य करावा. नका जाऊ विसरूनी बाप झाल्यावर, कसा तुला रे विसर आई बापाची माया, का नाही तुला आठवण. अरे आज आपल्याला त्या ठिकाणी माझे मित्र आहेत, त्याचे आडवे वागले, त्याच्या डोळ्यामध्ये काकर आला नाही, अश्रू आले नाही. तो बघतोय सर्व अगदी नॉर्मल माणसासारखं. त्याच्या न म्हणताना डोळ्यातला पांजर फुटलाच नव्हता, जणू त्याची डोळ्यातली वीर आटली की काय. आणि लोक म्हणतात आजचं जनरेशन बदलते हे कंपनी आहे.